नमस्कार, मी आहे शिंदे मामी. तर आज एक नवीन असाच विषय नेहमीप्रमाणे घेऊन आली आहे की आपल्या महिलांसाठीच आहे. कारण की आपण महिला एवढा खर्च करतो ना की कधी कधी असं होतं की आपला पगार झाला तर आपल्याला शॉपिंग करायची वाटते, एकदम आपण घरातलं सामान भरतो, घरात काय लागणार असेल तर आपण घेतो. म्हणजे काय होतं, तिथं आपलं बजेट ठरलेलं नसतं किंवा तर बजेटच्या ओव्हर जातं आणि अनावश्यक पण आपल्याकडनं खर्च होत असतो. आणि आपल्याला नंतर खर्च झाल्यानंतर असं वाटतं, अरे बापरे, माझ्याकडे किती पैसे कमी उरले, नाही का. मग आपण कसं लिहून ठेवायला वेळ नसतो, आपण लिहून नाही ठेवत काही समजा खर्च एक्स्ट्रा झालेला खर्च वगैरे. तर अशासाठीच मी आहे ना काही पॉईंट्स घेऊन आली आहे. तर महिलांसाठी पैसे वाचवण्याच्या 7 सोप्या टिप्स घेऊन आली आहे. महिलांसाठी पैसे वाचवण्याच्या 7 सोप्या टिप्स. तर त्यातली पहिली टिप्स आपण बघूया. महिन्याचं बजेट आधी ठरवा. महिन्याचं बजेट आधी ठरवा. तर आधी आपण खरं तर ठरवलं पाहिजे की किती पैसे कुठे खर्च करायचे, है ना. आणि खर्च कुठे कसा करायचा हे आपण लिहून ठेवलं पाहिजे. आज मला महिन्याचं एवढं धान्य भरायचं आहे, आज मला महिन्याचं एवढं सामान भरायचं आहे, तर हा खर्च कुठे किती खर्च झाला हे आपल्याला माहिती पडतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, महिन्याचा खर्च जो काही आपण खर्च करतो तो आपल्याला लिहून ठेवायचा आहे. दुसरा पॉईंट त्याच्याबरोबर आहे, गरजेच्या वस्तूचीच खरेदी करा. आपला पगार झाल्यावरती आपण काही करतो की आपल्याला एक सवय असते पहिला आवडीची वस्तू घ्यायची, आहे ना. महिन्याला आपण कधी कधी असं महिला ठरवतात की मी महिन्यातनं एक तरी वस्तू माझ्यासाठी घेणार, आणि ती ठरवली पण पाहिजे. आणि कधी कधी काय होतं, आवडते ही वस्तू, आवडते ती वस्तू आवडते मला, असं करता 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 आपलं काय होतं, पैसे कुठे किती खर्च होऊन जातात आपल्याला समजत नाही. मग तो अनावश्यक खर्च आपल्याला टाळता आला पाहिजे. तर त्यासाठीच म्हणून मी आपल्यासाठी हे पॉईंट घेऊन आलेली आहे की जेणेकरून आपल्या खर्चाची पैशाचा खर्च कमी होईल. आणि आपण लिहून ठेवलं तर आपल्या लक्षातही राहील, आणि हे पॉईंट फॉलो केल्याने आपल्या पैशाची बचतसुद्धा होईल आणि कुठे किती खर्च केलं हे सुद्धा समजेल. त्यासाठी खरेदीला जाण्यापूर्वी यादी तयार करा. बरोबर, गरजेच्या वस्तूंची खरेदी करा, हा दुसरा पॉईंट आहे. त्याच्यामध्येच काय आहे, तर खरेदीला जाण्यापूर्वी यादी तयार करा. म्हणजे काय घ्यायचं आहे काय नाही हे आपल्याला समजतं. जेव्हा आपण ठरवतो ना की मला हे घ्यायचं आहे, मग तेवढंच आपण घेऊ शकतो, अनावश्यक खर्च एक्स्ट्रा होणार नाही. आणि त्याचप्रमाणे काय करा, खरेदी करा. जसं जेवढं लिहिलं आहे ना तेवढंच तुम्ही खरेदी करा. जेवढं लिहून ठेवले तेवढं अनावश्यक खर्च म्हणजे आपला टाळा जाईल, जास्त खर्च आपला होणार नाही. तिसरं आहे, ऑफर पाहून नव्हे तर गरज पाहून खरेदी करा. आपल्याला सवय असते ना, कुठे ऑफर आहे वगैरे आपण बघतो, एका एक फ्री असतं, असं करून आपण खरेदी करत असतो, म्हणजे ती वस्तू घेत असतो. तर ती ऑफर न बघता, म्हणजे ती गरजेची वस्तू नाही आहे तरी पण आपण ती ऑफर आहे म्हणून घेतो, म्हणजे तो एक एक्स्ट्रा खर्च होतो का. मग ती ऑफर न बघता गरजेची वस्तू आहे की नाही ते बघितलं पाहिजे आपल्याला, आहे ना. तर त्याच्यावर सवलत किती आहे, म्हणून अनावश्यक वस्तू घेणं टाळा. म्हणजे ते सांगितलं, ऑफर पाहून नव्हे तर गरज पाहून खरेदी करा. आपल्याला सवय असते नाही का, ऑफर दिसली तर आपण स्वतःच म्हणतो की एक्स्ट्रा वस्तू येते, पण तो अनावश्यक खर्च असतो, कारण की आपल्याला ती वस्तू नको असते, पण त्याच्यावरती ऑफर आहे म्हणून ती आपण वस्तू खरेदी करतो, म्हणजे ते अनावश्यक खर्चच झाला. बरोबर, हे आपले 3 पॉईंट झालेच आहेत, तुमच्या लक्षात आलेच असतील. चॅनलवरती जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि आधीचे व्हिडिओसुद्धा बघा. आणि तुमच्या काही कमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. दर महिन्याला थोडी बचत करा. दर महिन्याला थोडी बचत करा. आता बचत कशी करणार, आपली बचत काय करायची, जसं आपले बाकीचे हे पॉईंट झालेत त्याचप्रमाणे आपल्याला बचत करायची आहे. तर जे आपण पूर्ण खर्च जे आपण महिन्याला करतो त्यातलं काय करायचं, आपण जसं लिहून ठेवायचं, जो मी आता पॉईंट सांगितला तर त्याप्रमाणे जर आपण केलं तर किती पैसे उरले हे आपल्या लक्षात येतं, आणि मग किती बचत झाली हे आपल्याला माहीत पडतं. म्हणून आपल्याला सांगितलं, पगार किंवा उत्पन्न मिळताच थोडी रक्कम वेगळी ठेवण्याची सवय लावा. म्हणजे वेगळं ठेवलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण कसं आपले पैसे वाचतील. बरोबर ना. आपल्याला पैशाची पण बचत करायची आहे, आणि काही गोष्टी आपल्याला फॉलो करायला लागतात, आणि फॉलो केल्यामुळे काय होतं, थोडी 4 पैशाची बचत होते, आणि ते ॲडिशनल पुढचा एक्स्ट्रा खर्च कुठला कधी कोणाला येईल माहिती नसतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला त्याचप्रमाणे ते पैसे आपण त्याच्यासाठी वापरू शकतो, कोणत्याही गोष्टीसाठी. तर ही आपली चौथी माहिती झाली की दर महिन्याला थोडी बचत
करा. थोडा पगार उत्पन्न मिळताच थोडी रक्कम वेगळी ठेवण्याची सवय लावा. वीज आणि पाण्याची बचत करा. बघा आता वीज आणि पाण्याची बचत करा म्हणजे हा पॉईंट आपल्यासाठी सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी हा महत्त्वाचा आहे. तर काय करायचं, तर जेव्हा पंख्याची गरज असेल तेव्हाच पंखा लावायचा आहे, नको असेल तर बंद करायचा आहे. पाण्याचा अपव्यय वापर टाळा. जेवढं आपल्याला नळाला पाणी लागणार आहे त्याच्याखाली आपण भांडी घासतोय, कपडे धुतोय, पाणी भरतोय, काय घासतोय, काही काम करू दे आपण, जेव्हा लागेल तेव्हा चालू करा. विनाकारण त्या पाण्याचा अपव्यय वापर करणं टाळा. तर ही आपल्यासाठी खरंच महत्त्वाची आहे ना. की बघा आता लाईटीचं बिल येतं आपल्याला, फॅन आता गरमीनुसार चालू असतो, सीझननुसार आपण म्हणजे फॅनचा वापर करतो, सीझननुसार लाईटीचा वापर असतो. पावसाळ्यामध्ये आता लाईट घरामध्ये अंधार असल्यामुळे लाईट जास्त वेळ चालू ठेवायला लागते. म्हणजे जेव्हा लागेल तेव्हाच लावा लाईट, गरज नसेल तर बंद करा. पंखा जेव्हा गरजेचा आहे तेव्हा लावा, गरज संपली कुणी नाही आहे फॅन बंद करा. लागेल तेवढंच पाण्याचा वापर करा. पाणी नाही लागलं ते वाहत पाणी घालू नका, नळ बंद करा. हे आपल्याकडनं झालं पाहिजे. म्हणजे आपल्या लाईटचं बिल, पाण्याचं बिल जे काय आहे ते आपल्याला कमी येईल. घरचे अन्न खा. बाहेरच्या अन्नात घरच्या अन्नात फरक आहे, बरोबर ना. हा आपला 6वा पॉईंट आहे की घरचे अन्न खा. बाहेरचे खाणे कमी केल्यास आरोग्य चांगले राहते आणि पैशाचीही बचत होते. आरोग्य नक्कीच चांगलं राहतं, कारण मी आधीचा पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आपलं आरोग्य चांगलं राहतं कारण की आपल्याला व्यायाम केला पाहिजे, योग्य खाल्लं पाहिजे. आता व्यायामाचं नाही, पण आपल्याला आता ह्या पॉईंटनुसार आपल्याला योग्य म्हणजे जे गरजेचं आहे तेच खायचं आहे. बाहेरचं अनावश्यक टाळायचंच आहे. बाहेरचं जंक फूड आहे, त्याच्यामध्ये खायला छान वाटतं पण नंतर त्याचा त्रास होतो आपल्याला. त्याच्यामुळे उगीच त्याच्यामागे पैसे घालवण्यापेक्षा पैशाची पण बचत होईल आणि आरोग्य पण उत्तम राहील. असं जर आपलं केलं तर आपली पैशाची बचत ह्या हिशोबानंच आपला जर हे पॉईंट मी काढले तर त्याच्यामध्ये हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे की बाहेरचं खाणं टाळा. त्याच्यामुळे काय होईल, आरोग्य पण चांगलं राहील आणि पैशाची सुद्धा बचत होईल. तर 7वा पॉईंट आहे, खर्चाची नोंद ठेवा. किती खर्च करतो आपण रोजचा, छोटा मोठा अनावश्यक खर्च, म्हणजे त्यातनं आपल्याला माहिती पडतं. अनावश्यक खर्च लगेच आपल्या लक्षात येतो लिहून ठेवल्यामुळे. तर रोजचा जो छोटा मोठा जो आपण आता छोटं दुधाची पिशवी असेल, इथल्या तर लोकलमध्ये आपण घेऊन येतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना तो छोटा मोठा झालेला खर्च दिसून येत नाही. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण घरामध्ये लागणाऱ्या आणतो ना, ते महिन्याच्या सामानामध्ये आपण ते भरत नसतो. छोटा मोठा खर्च इतर असतो तो वेगळाच असतो. म्हणजे तोही खर्च किती होतोय हे माहिती पडण्यासाठी आपल्याला तोही खर्च लिहून ठेवायचा आहे. अनावश्यक खर्च म्हणजे लगेच आपला किती झाला हे लक्षात येतो. तुम्हाला हे सर्व पॉईंट कसे वाटले तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. मी परत एकदा तुम्हाला पॉईंट वाचून दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आणि हे कुठले पॉईंट मला पण चुकवायचे नव्हते म्हणून मी लिहून काढले आहेत, कारण की आपल्या महिलांसाठी हे फार महत्त्वाचं आहे. कधी कोणता खर्च किती होतो खरंच आपल्या लक्षात येत नाही आणि आपण खर्च करत जातो आणि जेव्हा महिन्याच्या एंडिंगला पैसे कमी पडतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं, बापरे कुठे किती खर्च झाले, हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे हे सर्व जर फॉलो केल्यास सांगितलेल्या मी टिप्स तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की माझा किती खर्च कुठे आणि किती होतोय आणि माझी बचत किती होते आणि त्याचा मला फायदा काय झाला. तर फायदा होण्यासाठी, बचत होण्यासाठी मी हे पॉईंट तुमच्यासाठी घेऊन आले. तर मी महिलांसाठी पैसे वाचवण्याच्या 7 सोप्या टिप्स हे मी तुम्हाला वाचून दाखवते. पहिलं आहे, महिन्याचं बजेट आधी ठरवा. किती पैसे कुठे खर्च करायचे हे आधीच लिहून ठेवा, बरोबर. दुसरं, गरजेच्या वस्तूची खरेदी करा. खरेदीला जाण्यापूर्वी यादी तयार करा आणि त्याचप्रमाणे खरेदी करा. तिसरं, ऑफर पाहून नव्हे तर गरज पाहून खरेदी करा. सवलत आहे म्हणून अनावश्यक वस्तू घेणे टाळा. दर महिन्याला थोडी बचत करा. पगार किंवा उत्पन्न मिळताच थोडी रक्कम वेगळी ठेवण्याची सवय लावा. वीज आणि पाण्याची बचत करा. अनावश्यक दिवे, पंखे बंद ठेवा आणि पाण्याचा अपव्यय टाळा. 6वा, घरचे अन्न खा. बाहेरचे खाणे कमी केल्यास आरोग्य चांगले राहते आणि पैशाचीही बचत होते. आणि 7वा आणि शेवटचा पॉईंट आहे, खर्चाची नोंद ठेवा. रोजचा छोटा मोठा खर्च लिहून ठेवा, त्यामुळे अनावश्यक खर्च लगेच लक्षात येतो. आता तुम्हाला हे 7 पॉईंट कसे वाटले मला कमेंट करा.
आणि चॅनलवरती कोण नवीन असेल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ तुमच्या नजरेत आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट करा. आणि नवीन नवीन माहिती तुम्हाला कोणती अजून तुम्हाला पाहिजे असेल तर कोणी महिला असेल जेंट्स आहे कुणी असेल तर तुम्ही मला कमेंट करा. त्याप्रमाणे सुद्धा मी माहिती नवीन तुमच्यासाठी घेऊन येईल. कारण पॉईंटसुद्धा सांगणं गरजेचं असतं की कोणती माहिती पाहिजे तुम्हाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगा. आणि नक्कीच हे 7 फॉलो करा जेणेकरून आपल्या महिलांची पैशाची बचत होईल आणि आपण महिला खुश पण राहू. आणि अशा उत्तमरित्याने महिन्याचा खर्च किती होतो हे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामुळे चला मी इथंच व्हिडिओ स्टॉप करते. चला तर मग बाय.